पाडणारच आहे मनापासून अभिनंदन तुमचं. फक्त आता पडलेली बी आणि निवडून आलेली बी मराठ्यांच्या मतं काय कमी पडलेलं नाही. मराठ्यांचे मतं घेतलेले. आता मराठ्यांच्या लेकराचं तेवढं बघा आरक्षणाचं. मराठ्यांची आता बेमानी करू नका, कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षण लागतं, कारण त्याला त्याचे लेकरं जागवायचेत, मोठे करायचे. तुम्ही जगलात, आता आमदार झालात, मंत्री झालात, पडलेलाही पडला असेल, परंतु तुम्ही बेमान होऊ नका. दोघं पण, पडलेले पण आणि निवडून आलेले पण. मी जर बेमान झाले रे बाबा, हे मराठे तुम्हाला गप नाही बसू द्या, कारण मराठ्यांना आम्ही बंधनमुक्त केलं होतं. कोणाचंही काम करा तुम्ही, कोणाला निवडून आणा, कोणालाही पाडा. त्यामुळं मराठ्यांनी ज्याला ज्याला मदत केली, ज्याने त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता तुटून पडायचे. नुसता मराठी तुम्हाला भाकरसुद्धा नाही कोणाला. हो पाटील, मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरीची जादू संपली असं बोललं जातं. नाही ते कोण आहे तरी त्याच्यात तर आणले पाहिजे राव. मीडियावाल्यांनी असले बोलायला पण पाहिजे. ज्याला आखलीच नाही तर काय बोलत येत. मैदानात आहे का मा समाज नाही, आम्ही दोघं नाही. आम्हाला काय दुःख सुख, कोणी आला का गेला का. आणि मागं सांगितलं होतं कोणी आला तरी आम्हाला लढावं लागणार आहे. आणि आम्ही आमच्या सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू केली. कोण आहे खेळ व्हायला मी नाहीच ना त्याच्या अनुभव टाकी देत. आमका आम 4 पट्ट पूजेचे फोटो टाकलेत वर, खाली आमका आमका पॅटर्न. काय गेलेले यार, तू आत्ता वाटलं आम्हाला प्युअर गेलेले. तो सभा कोणाच्या घेतल्या, निवडून कोण आला, कोण पळला, तो काय देवारा झाला ते बघ आधी. तो ह्याला किती पडत ते बघ. तो काय चव घातली त्याची ते बघ आधी. तो कोणाच्या सभा घेतल्या मग पॅटर्न म्हणाव. मराठ्यांचा पॅटर्न लय डेंजर असतो, तुला नाही कळायचं. चिंध्याचा आवळ्या कुठं तरी एखादं व्यासपीठ उभा करून दिलं, बोलायचं म्हणजे लोकांच्या गर्दीत घुसायचं, बोलायचं म्हणून बोलायचं. त्यांच्या गर्दीत घुसत आहे, मपली पब्लिक म्हणते हे येड येड. नाही तर काय, लोकांच्या गर्दीत घुसत म्हणजे लोकांच्या पाळण्या हली तो आणखी वर झोका देतो लोकांच्या पाळण्याला. कवा तरी शहाणा होय, आम्हाला वाटलं असतं ना थोडं शहाणं. ते कालपासून ना ते वर टकूचे टाकायचे खाली लिहिते. सोशल मीडियामध्ये का तुम्ही काय लागून गेलात का, कोण मराठ्याच्या क्रांती पुढे टिकत असतात का तुम्ही बुजगाने. हो पाटील, लोकसभेला मराठा समाजाने एक गठ्ठा महायुतीच्या विरोधात मतदान केलं. मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झालेला होता लोकसभेमध्ये. मात्र विधानसभेला कुठेतरी मराठा समाज महायुतीच्या पाठीमागे उभा राहताना दिसतोय आणि त्यामुळे महायुतीचे एवढे मोठे जागा निवडून येतात. काय असतं माहिती आहे का, मैदानात मी तुम्हाला मोबाईलशी सांगितलं कोणाचा, ज्याची आपण सभा घ्यावा ना पुढचा गेलाच पाहिजे. त्याला म्हणतात मर्द, गेलाच पाहिजे. तू सभा घेतो एकच, पडत आहे तिसरं. तुझे सभा घेते त्याचं मतदान सुद्धा नाही मोजील. इतके घाण पडले ते, तुच्छ पडले ते एकदम असे. इतकं निर्लज्ज पायाचं आहे ते बघ ना. सभा घ्यावा ते निघाला पाहिजे. त्याला म्हणतात मग फॅक्टर रामकदम. काय मैदानात आहेत का, नाही. मैदानात नसलेला कसं काय बोलू शकता तुम्ही. कायची विसलेसी खेळ तुम्ही, गाच पाय नाही हो. काय शहाणे समजा स्वतःला, मैदानातच नाही आम्ही. मैदानात असल्यावर बोलावं. ठीक आहे, आता माझं मस्ती आली तुम्हाला लय. उद्याचा दिवस उगणारच आमचा, मग त्या टायमाला दाखवतो काच का तुम्हाला. काय मराठ्याचं नाद लागतं तुम्ही. अर्धे गाव आमच्यात कोण रे तुम्ही, धुडके आहे हो. पाटील, मराठा आरक्षणाच्या लढ्यातून गेले कित्येक दिवस महायुती सरकारच्या विरोध लढत आहे. ते आता पुन्हा सत्तेत येताना दिसतं. अहो आम्हाला, मी मागत काय सांगितलं, आम्हाला काहीच दुःख सुख दुःख नाही. मराठा बिन मी बी, आम्ही दोघंही मैदानात नव्हतो. दोघंही मैदानात नाहीत आम्ही. काय विचारता आम्हाला तुम्ही, मैदानातच आम्ही नाहीत. काय विचारता, काय ढेकळं विचारता. मैदानात असावं. हां, मग आम्हाला बी मोठ्या मनानं पडलं असतं. तेवढे संस्कार आमच्यावर होते, आम्ही ते मान्य बी केला, 100% मान्य केला. आम्ही सुद्धा मान्यच केलं असतं. हे मैदानातच नाहीत. आता मला उलट लाज वाटलं पाहिजे. तुमची किती अवकात आहे ना, किती कालच्या याच्यानं कळायची की मैदानात नसणाऱ्या लोकांना म्हणताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल, आमका फेल. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टरचं हिशोब काढता काढता तुमची हयात संपल. तुमच्या उभ्या अवकातीत बी तुम्हाला हे काय रसायन आहे ना, जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायचं नाही. उभ्या हयातीत तुम्हाला तुमच्या पुऱ्या अवकाती संपत्याल, पण कळणार नाही. हां, तुम्ही असे बुजगावने उभा केल्यावर बोलणार फक्त. हां, लोकांच्या तुकड्यावर जगणारे तुम्ही.
तुम्हाला कुणी नाही बोललं तरी तुम्ही बोलता काही काही तास येतं आणि त्यांचं नाव बी घेत नाही तरी बोलते नुसते थुका चाटायचं सवय इतके चाटे पहिल्यापासून काहीच नाही तुमच्या अवकाती काय आहेत ना हे त्या दिवशी सिद्ध झालं की तुम्ही ते खाली लिहाताय आमका पॅटर्न कोण निवडून आले अरे मराठ्यांचा फॅक्टर आणि जारंगेचा फॅक्टर सोपा नाही गेले मराठी कोणत्या का पक्षात जाणार पण 204 तुमचा बघा देवारा आमच्या कोणत्या पक्षात जाऊ दे खासदार बी बघ त्याला म्हणतात मराठा फॅक्टर मैदानात असल्यावर असं असतं मैदानातच नाहीत आम्ही तू मैदानात ये तो कोण चांगलं एक बी नाही ह्याची पण होती तो आणि उगा पुढं मीडियाला पण शिवलं म्हणून बोलायचं एखादा प्रतिनिधी उगा लय प्रश्न विचारायला लागला म्हणून उत्तर द्यायचे अरे याला माणसाने इतकं निर्लज्ज वागू नये खमक्या वागाव खमक्या मर्दासारखं मराठ्याचे खमके आहेत येऊ दे कोणाचं सरकार भ्यात नाही आम्ही चाल आरक्षण घेऊन दाखवतो तुला तुम्ही ते बेमान राहा मराठ्यांशी मग तुम्हाला दाखवतो काचका मराठ्याचा कसा असतो ते बाग सामूहिक उपोषण कसं होतं जर सरकारचे बुद्धिमान नाही पडले ना तर मराठी म्हणून घ्या पाटील या निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही म्हणाले होते की नवीन सरकारसोबत मला संघर्ष करावा लागणार आहे. आता नवीन सरकार स्थापन होताना दिसतंय काय नवीन सरकारला शुभेच्छा द्या शुभेच्छा तर दिल्याच ना बघा संस्कार आहेत बाबा 100% मनातून राग नाही काय नाही मनातून त्यांचं अभिनंदन केलं शुभेच्छाही दिल्यात आणि देणार सुद्धा फक्त माझ्या मराठ्यांनी सुद्धा तुम्हाला मतं दिलेत या राज्यात मराठ्यांशिवाय म्हणजे पडणाऱ्याला सुद्धा म्हणतो मी आणि निवडून आलेल्या सुद्धा दोघांना पण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही कोणीच पण हे मराठी एवढे कमी समजणार तो मला वाटतं सम गोड बोलून मतं घेतली आपण मराठ्यांची आता गोड बोललो त्या टायमात टीका नाही केली काही नाही केलं आपण गप्प बसलो आता बेमानी करू तुम्हाला तुकडा सुद्धा मोडून देणार नाहीत घरात मराठी हो भाकरीचा घास बी खाऊन येणार नाही आता म्हणणार आहे तू मोठा झाला आमदार झाला मंत्री चाल मागण्या मान आम्हाला अडचणी आल्या त्या अडचणीत सहकार्य कर पाडणारा सुद्धा आणि निवडून येणारा सुद्धा म्हणणार आहेत मराठी एवढी सोपे नाही ते शांत आहे तोवर शांत आहे जर जर बिथारले ना कोणाच्या बापाला भेट नाही सरकार नाही फारकार नाही मराठी सोपं समजायचं नाही वळवळच करू देणार नाहीत आणि आहेतच पुढं लय लांब नाही पुढं लगेच चॅलेंज म्हणून उभा आहे सामूहिक उपोषण होणार बेमान जर झालात ना गोडगावर टेकीणार तुम्हाला लुळणार मराठी बघा मजा बघायची तर नादी लागू नका मराठ्यांचे तुम्ही अर्ध गाव मराठ्याचे तुम्ही कोण रे सामूहिक उपोषणाची तयारी कुठपर्यंत आली आणि कधीपासून अंतरवली सारखीमध्ये सामूहिक उपोषणाला सुरुवात होणार सरकार स्थापन झालं आमची तारीख ठरणार सुरू हटणार नाही माझं कुणी नाही माझा देव मराठाचे माझा मायबाप मराठाचे माझं कोण नाही त्यांच्या लेकरासाठी लढतोय राजकारण काढलं मराठीने कालच डोक्यात कालपासून फोन सुरू झाले ते बी साम टी व्हीला जाहीर सांगतो मराठ्याचे फोन सुरू झाले आपली तयारी कुठे झालं गेलं म्हणले ते आता संपलं झाले मराठी एक दाखवू का भाजपाचे फोन मराठीचे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे कालचे फोन कित्येक तरी मिस कॉल ते उचलण्यात सुद्धा नाही आले त्या सरपंचाकडून त्यांच्याकडून लोक लागले बी तयारीला आम्ही बैठक घ्यायला लागलोत म्हणे सामूहिक उपोषण कारण जरी एखाद्याला मतदान केलं तरी त्यांची प्रक्रिया त्यांनी पार पाडली मराठा समाजानात आता त्यांची पुढची प्रक्रिया आहे त्यांचे लेकरं मोठं करणं त्या कामाला लगेच लागली ती दिलं झटकून त्यांनी ते म्हणजे ते काम झालं आता आपल्या कामाचं मागा लागलं सुसाट सुटले मराठी बघा किती ताकदीनं असे पेट नुसतेच मराठी तुफान वेगानंतर वालीकडे लोक निघणार आहेत आणि इकडे भेटायला लागले आहे का नाही गर्दी ही गर्दी का कमी होती का जे म्हणते का ते जरा फॅक्टर फेल झाला त्याला ना पहिली आर्डिंग होती आर्डिंग नाही करायची तुम्हाला ती पाहता त्याला थोडी दोन्ही टोक हां फॅक्टर कवर कमी होत नसतो कारण फक्त गोर गरिबासाठी इमानदारीने करता ये पोरग फक्त इमानदारीने मॅनेज होत नाही फुटत नाही गद्दारी करत नाही दिलेला शब्द शेवट पाहतो कोणासाठी इमानदारी माझी माझ्या समाजासाठी माझा समाज कसा विसरल पुन्हा तेवढीच गर्दी इथं आणि आणखीन 2-3 दिवसात बघा किती गर्दी वाटते पुन्हा मराठी घरी नाही झोपत साम टी व्हीला प्रामाणिक सांगतो त्या फेल कोण म्हणतंय का त्याला मराठी घरात झोपत नाही शानाला माझी आठवण करते मी सुद्धा समाजाची आठवण करतोय मरायला निघालं हे पोरग या समाजासाठी घरी कसा राहील झालं ते राजकारणापुरतं होतं आता दिलं सोडून दिलं फेकून लोकांनी डायरेक्ट फोन केले संपलं पाटील झालं ते आता नाराज होऊ नका रुसू नका फोनवर म्हणते आम्ही यायलोत आता झालं गेलं आम्ही तुम्हीच म्हणले कोणाचं काम करा म्हणून आम्ही केलंय आलोत आता आपल्या आंदोलनाच्या तयारीला लागू आम्ही सोबत येत तुमच्या मोरुस्त पक्षीय नेता आमच्यासाठी मोठा नाही 15 दिवसासाठी होता त्याचा विषय संपला आता जातन लेकर आमच्यासाठी मोठे
ती लढाई लढून आपल्या जातीला आरक्षण मिळून किंवा आपल्या पोराला आरक्षण मिळून आम्ही खंबीर आहे तुमच्या मागे. झाले फोन सुरू, लागल्या गाड्या आल्या इकडं फोन. हे असल्या बुजगावण्याला काय करायचं, प्रचार करतं एकाचा. निवडून आलं तिसरं आणि म्हणतंय हे आमचा पॅटर्न, तो हा पॅटर्न होय, मराठा पॅटर्न म्हणते त्याला. दहशत आहे मराठीची, खपा खप सगळ्या पक्षांनी नुसत्या मराठ्याला तिकीट वाटली. खपा खप मराठीचेच निवडून आले, कोणकड काय येणार. माझी जात वाढली ना, खासदारकीत बी, विधानसभेत बी, आणि सुट्टी बी नाही. सुट्टी नाही. तुम्ही सरकार या, मराठ्याचे आमदार वाढा नाही तर नका वाढू, तुम्हाला सुट्टी नाही आरक्षणापासून. बेमान झालात, तुमचं डोकं बंद पाडलंच म्हणायचं मनोज जरांगे, ध्यानात ठेवा. हा, आऊट. हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. खरं तर काल विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि उर्वरित राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जादू संपली असं बोलत जात होतं. मात्र मी मैदानातच नव्हतो, माझी जादू कशी संपली